आपण पाहत आहात कराड टुडे न्यूज। उड्डाणपुलाचे काम सध्या कराडजवळ गतीने सुरू आहे। पावसाने मलकापूर फाटा ते हॉटेल ग्रीन पार्क दरम्यान दोन्ही बाजूच्या सर्व्हिस रोडवर प्रचंड खड्डे पडल्याने व पावसाचे पाणी आल्याने मलकापूर फाटा ते संपदा इक्विपमेंट दरम्यान उड्डाणपुलाखालून वाहतूक सुरू करण्यात आली असून उड्डाणपूल सुरू झालेल्या ठिकाणापासून हॉटेल धनीपर्यंत पुलाखालून वाहतूक सुरू करण्याची तयारी चालू आहे। दरम्यान कोयना पाणलोट क्षेत्रात पडत असलेल्या पावसाने कोयना नदीची पाणी पातळी वाढल्याने कराडजवळ सुरू असलेले कोयना पुलाचे काम बंद पडले आहे। 3 पदरी पुलाच्या पिलरवर 20 गर्डर तर 2 पदरी पुलाच्या पिलरवर 6 गर्डर बसवण्यात आले आहेत। सध्या या पुलाचे पुढील काम नदीपात्रात वाढलेल्या पाण्यामुळे बंद करण्यात आले आहे। सध्या आपण या व्हिडिओच्या माध्यमाने पाहू शकता, या पिलरवरती गर्डर बसवण्याचे काम गेली काही दिवस सुरू होते। त्याचबरोबर सध्या महामार्गावर नवीन उड्डाणपुलाच्या कामाला गती आली असून महामार्गावर 2 ठिकाणी या उड्डाणपुलाचे काम सुरू आहे। पुलाच्या एकूण 92 पिलरपैकी 54 पिलरवर 725 सेगमेंट बसले आहेत। त्यामुळे 52 गाळे पूर्ण झाले असून 2071 मीटरचा उड्डाणपूल तयार झाला आहे।